आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. तुमच्या जोडीची लव्ह रेसिपी काय आहे? तो एक असा पदार्थ जो तुमच्या जोडीला कायम टवटवीत करतो किंवा त्याच्याबरोबर तुमच्या आठवणी येत असा पदार्थ कुठला? मला वाटतं पावभाजी. हा, पावभाजी. कारण आम्ही लग्नाआधी ठाण्यामध्ये एक ठिकाण आहे गुरुदेव हॉटेल ना, हॉटेल गुरुदेव म्हणून, तिथे जाऊन नेहमी पावभाजीच खायचो. आणि नंतर लग्नानंतर ह्याच्या आईची स्पेशालिटी म्हणजे रेसिपीची पावभाजी होती, त्यामुळे त्याने मला त्यांच्याकडून ते शिकायला लावलं की माझी आई कशी बनवते ते तसं शिक जरा. आईच्या हातची एक ती माया, ती चव, ते सगळं आहे खरं. आणि तुला मी सांगू का, समूह आता ती जी पावभाजी बनवते ना, ती हुबेहूब माझ्या आईसारखी होती यार. बरोबर, अगदी बरोबर आहे. मला वाटतं ती चव त्या हातांची नसते, ती त्या घराची चव असते. ती त्या घरांमधून बरोबर ती पुढच्या पिढीकडे आपोआप पुढे सरकते आणि ती त्या घराची चव होते. चला, आज बद्रिकेंच्या घरातली चव पाव भाजीची आपल्याला चाखायला मिळणार आहे. अजून काय पाहिजे? बद्रिके कुटुंबीय आज आपल्यासाठी करणार आहेत पावभाजी, जी तुमची आठवण आहे. बरोबर. चला, पावभाजीसाठी लागणारं साहित्य काय वहिनी आम्हाला जरा सांगा. पावभाजीसाठी सगळ्या आवडत्या भाज्या ज्या तुम्हाला हव्यात त्या. फोडणीसाठी कांदा, आलं लसूण पेस्ट, बरं, आणि मसाले, मीठ. ठीक आहे. म्हणजे हिरवा वाटाणा, हां, चिरलेला फ्लॉवर, फ्लॉवर, उकडून घेतलेला बटाटा, चिरलेला गाजर, आलं लसूण पेस्ट, लिंबू, लाल तिखट, टमाटे, कांदा, सिमला मिरची, मीठ, बटर आणि कोथिंबीर. येस. आम्ही असं ठरवलंय की आपण पावभाजी अर्ध करायचं, म्हणजे भाजी ती करणार आणि मी पाव गरम करणार, म्हणजे पदार्थ इक्वली आपण केलं पाहिजे. हो. संसारासारखं आहे. पण खरं सांगू का, तुलनेने पाव गरम करायला जास्ती मेहनत लागते. हो हो हो, ना? पाव घ्यायचे. कसं? मग कसं म्हणजे ते दाखवतो मी, प्रोसेस आहे. हो, खूप प्रोसेस आहे. ठीक आहे. तर थोडक्यात पावभाजीची भाजी वहिनी करणार आहे, तू पाव भाजणारेस. माझ्याकडून तुम्हाला एक सरप्राईज डिश आहे करायला, खायला नाही, पापड भाजायचे. हो, हे काम मी करणार, हे काम. कारण आगीशी खेळणं ते म्हणजे काय साधं काम नाही. त्याच्यामुळे तू पापड भाजणार. हा. भाजी करायसाठी पहिल्यांदा तुला काय लागणार आहे? आपण एक पॅन घेऊया. हो, तुम्हाला एक मुलगा आहे ना, हा, जो आता 10वीला आहे. दोन, म्हणजे खरं तर एक गंधार हा. आणि दुसरा मानस. कांदा. हा कांदा अत्यंत गुणी चांगल्या पद्धतीने मी कापून ठेवलेला आहे. हम्म. पण मला जेवण करता येतं भाई. ते तू मगाशी सांगितलंस आम्हाला की स्वयंपाक येतो दोघांनाही. म्हणजे मला पूर्ण नाही येत. हा. मला डाळ भात, शेंगाची आमटी, ऑमलेट, चहा. आडणार नाही इतकं येतं. हा, मी तिला धमकी दिली आहे की मी तुझ्यावर डिपेंड नाही, मला वरण भात ऑमलेट बनवता येतं. उगाच काय, साधं आहे काय. कांदा गोल्डन झालेला आहे, म्हणजे जरा गुलाबी झालाय. त्याच्यात तिने आलं आलं लसूण लसूण घातली. पेस्ट. टोमॅटो टाकूयात.